श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, उद्या वार आहे शुक्रवार आणि दिनांक आहे 16 फेब्रुवारी. या दिवशी आलेले आहे रथसप्तमी. रथसप्तमी हा दिवस भगवान सूर्यदेवांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. प्रत्येक वर्षी हा सण माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील सप्तमीला म्हणजे 7व्या दिवशी साजरा केला जातो. पुराणानुसार असं म्हटलं जातं की रथसप्तमीच्या दिवशी सूर्याची जी किरणे आहेत ती पहिल्यांदाच पृथ्वीवरती पडली आणि या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर स्नान करून सूर्यदेवांना अर्घ्य दिल्याने 7 महापापातून मुक्ती मिळते आणि अनेक रोगांवर सुद्धा मुक्ती मिळते. रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवाने अवतार घेतला होता आणि सोन्याच्या रथात बसले होते आणि म्हणूनच या दिवसाला अतिशय महत्त्व हे दिलं जातं. रथसप्तमीच्या दिवशी स्नान, दान आणि पूजा या गोष्टींना अतिशय महत्त्व दिलं जातं. म्हणूनच असं म्हटलं जातं की या दिवशी सूर्योदयाच्या वेळी नदीमध्ये स्नान केल्याने आपले जे पाप आहेत त्या पापातून आपल्याला मुक्ती मिळत असते. तसेच रोग आणि इतर आजारांपासून सुद्धा मुक्ती मिळत असते. त्याचबरोबर या दिवशी दान करण्याला सुद्धा अतिशय महत्त्व आहे. तुम्हाला जमेल तसे दान तुम्हाला या दिवशी करायचं आहे. अन्नदान तुम्ही करू शकता, त्याचबरोबर धनधान्य तुम्ही दान करू शकता किंवा मग वस्त्रदान देखील तुम्ही या दिवशी करू शकता. त्याचबरोबर या दिवशी दूध उतू घालण्याला सुद्धा खूप महत्त्व आहे. कारण या दिवशी पहा, असं म्हटलं जातं की छोटंसं मातीचं मडकं असतं किंवा छोटंसं बोळकं असतं, त्यामध्ये जर आपण दूध भरलं आणि ते दूध आपल्या गॅसवरती उतू घातलं तर ते खूप महत्त्वाचं ठरतं. आणि या दिवशी दूध उतू घालण्याला अतिशय महत्त्व आहे. ज्या दिशेने ते दूध उतू जातं त्या दिशेने आपल्या घराची प्रगती होत जाते असं म्हटलं जातं. हे दूध जे आहे तर तुम्ही तुमच्या गॅसवर उतू घालू शकता किंवा मग तुम्ही ज्या गौऱ्या असतात पहा, तर त्या गौऱ्या घेऊन किंवा मग कोळशावर सुद्धा तुम्ही हे दूध उतू घालू शकता. आणि हे दूध उतू घातल्यानंतर त्याचा प्रसाद आहे तर त्याचा नैवेद्य आपल्याला सूर्यदेवांना हा दाखवायचा असतो. म्हणूनच घरोघरी दूध उतू घालण्याची प्रथा ही रूढ झालेली आहे. त्याचबरोबर या दिवशी आपल्याला 7 धान्यांची पूजा करायची आहे. तर तुम्ही यामध्ये पहा, ज्वारी, गहू, बाजरी, तांदूळ, त्याचबरोबर तुम्ही या दिवशी सर्वात महत्त्वाची गोष्ट जी आहे ती म्हणजे तीळ. तर ह्या 7 धान्यांची पूजा आपल्याला करायची आहे. तुम्ही कोणतेही धान्य घेऊ शकता, परंतु त्यामध्ये आपल्याला तिळाचा समावेश करायचा आहे. या धान्यांची आपल्याला विधिवत पूजा करायची. हे धान्य तुम्ही मातीच्या बोळक्यामध्ये सुद्धा भरून घेऊ शकता किंवा मग प्लेटमध्ये घेतले तरी चालेल. रथसप्तमीच्या दिवशी तिळाला अतिशय महत्त्व दिलं जातं, त्यामुळे तिळाचा या पूजेमध्ये आपल्याला समावेश करायचा आहे. त्याचबरोबर बघा, आपल्याला घरामध्ये काही सेवा, पूजा आणि उपाय देखील करायचे आहेत. तर पहा, आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये सुद्धा अशी ही एक वस्तू टाकायची आहे ज्यामुळे आपल्या घरामध्ये काही शत्रुबाधा असेल, काही कठीण तुमच्या इच्छा असतील किंवा तुमच्या घराला नजर दोष लागलेला असेल किंवा मग तुमच्या घरामध्ये काही अडचणी, संकट निर्माण झालेली आहेत, करणीबाधा आहे किंवा काही अडचणी तुमच्या घरामध्ये असतील त्यासुद्धा दूर होऊन जातील आणि तुमची कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होऊन जाईल. त्यामुळे आपल्याला अशी ही एक वस्तू आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे. ही कोणती वस्तू आहे त्याबद्दलच आजच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आणि आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, या दिवशी सूर्यदेवांची पूजा करण्याला अतिशय महत्त्व दिलं जातं. रथसप्तमी हा दिवसच सूर्यदेवांच्या नावाने समर्पित आहे. त्यामुळे या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे आणि त्यानंतर बघा अंघोळ करायची आहे. अंघोळ केल्यानंतर आपल्याला एक कलश भरून तांब्या घ्यायचा आहे. थोडेसे चंदन टाकायचं आहे. त्याचबरोबर काळे किंवा पांढरे तीळ आपल्याला त्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत किंवा लाल चंदन जर तुमच्याकडे असेल ते तुम्ही टाकू शकता. लाल फूल त्यामध्ये टाकायचं आहे आणि त्याचबरोबर त्यामध्ये आपल्याला स्वच्छ पाणी भरून घ्यायचं आहे आणि ह्या पाण्याने आपल्याला सूर्यदेवांना अंघोळ झाल्याच्या नंतर अर्घ्य हे द्यायचं आहे. रथसप्तमी हा दिवस अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. त्यामुळे या दिवशी आपल्याला जेवढे उपाय करणं शक्य होईल तेवढे आपल्याला करायचे आहेत. त्याचबरोबर काही सेवा आहेत त्यासुद्धा आपल्याला करायच्या आहेत. आता बघा, आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये कोणत्या वस्तू ह्या टाकायच्या आहेत.
तर आपल्याला ज्यावेळेस आपण उद्या अंघोळीला जाणार आहात त्या अंघोळीचं पाणी काढायचं आहे, त्यामध्ये आपल्याला गंगाजल टाकायचं आहे. तर या दिवशी पवित्र गंगेमध्ये स्नान करण्याला अतिशय महत्त्व आहे. त्यामुळे तुम्हाला जर पवित्र गंगेमध्ये जाणं शक्य नाही तर तुम्ही अंघोळीच्या पाण्यात ह्या वस्तू टाकून अंघोळ करायची आहे. तर पहा, ह्या वस्तू टाकून जर आपण अंघोळ केली तर आपल्याला पवित्र गंगेमध्ये स्नान केल्याचं पुण्य लाभलं जातं. त्यामुळे तुम्ही थोडंसं गंगाजल आहे तर ते पाण्यामध्ये टाकायचं आहे. तुमच्याकडे गंगाजल नसेल तर तुम्ही एखाद्या पूजेच्या दुकानामध्ये तुम्हाला हे गंगाजल मिळून जाईल, तर तुम्ही हे गंगाजल घेऊन या आणि ते आवर्जून अंघोळीच्या पाण्यामध्ये उद्या. आता बघा, जर तुमच्याकडे गंगाजल नाही तर मग तुम्ही गोमित्र आहे तर ते थोडंसं टाकू शकता, परंतु प्रयत्न करा की तुम्ही यामध्ये गंगाजलच टाका. आणि पहा, त्याचबरोबर या दिवशी पांढऱ्या तिळांना अतिशय महत्त्व आहे. त्यामुळे या दिवशी तुम्हाला पांढरे तीळ चिमूटभर आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत. त्याचबरोबर आपल्याला चिमूटभर हळद जी आहे तर ती अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे. आणि त्याचबरोबर बघा, जर तुमच्याकडे कापराचं तेल असेल तर त्या कापराच्या तेलाने आपल्याला पूर्ण शरीराला ते आपल्याला मालिश करायची आहे. म्हणजे हे कापराचं तेल आपल्याला लावायचं आहे, किंवा चमेलीचं तेल जर असेल तर ते सुद्धा तुम्ही लावू शकता. म्हणजे तुमच्याकडे कोणतंही तेल असू द्या, कापराचं असू द्या नाही तर चमेलीचं असू द्या, त्यापैकी तुम्ही कोणतंही तेल आपल्या शरीराला लावायचं आहे आणि त्यानंतरच अंघोळ करायची. आणि पहा, अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे तांदूळ. तर तांदूळसुद्धा आपल्याला थोडेसे टाकायचे आहेत. ते तांदूळ घेताना अखंड घ्यायचे आहेत, कुठेही तुटले फुटलेले घ्यायचे नाही. तीळ आणि तांदळाला रथसप्तमीला, संक्रांतीला खूप महत्त्व दिलं जातं. त्यामुळे आपल्याला ह्या वस्तू अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून अंघोळ करायची आहे. त्याचबरोबर पहा, अंघोळ करत असताना आपल्याला ओम आदित्याय नमः किंवा ओम सूर्याय नमः या मंत्राचा जप करत अंघोळ करायची आहे. तर पहा, अंघोळ करत असताना आपल्याला पहिला जो मग आहे तर तो उजव्या खांद्यावरती ओतायचा आहे, दुसरा मग आहे तो डाव्या खांद्यावरती ओतायचा आहे. अशा पद्धतीने आपल्याला अंघोळ ही करायची आहे. तर तुम्हाला अगोदर सांगितल्याप्रमाणे अंघोळ झाल्याच्या नंतर आपल्याला एक स्वच्छ तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे. त्यामध्ये थोडेसे तीळ टाकायचे आहेत, थोडंसं आपल्याला त्यामध्ये चंदन किंवा मग लाल चंदन तुमच्याकडे असेल ते टाकायचं आहे, लाल फूल टाकायचं आहे. त्याचबरोबर लाल मिरच्या ज्या असतात त्यातले ज्या लाल बिया असतात पहा, त्या थोड्याशा आपल्याला त्यामध्ये टाकायच्या आहेत. आणि बघा, सकाळीच 8च्या अगोदर आपल्याला सूर्याला अर्घ द्यायचा. तर हा दिवस जो आहे तर तो सूर्यदेवांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. त्यामुळे या दिवशी आपल्याला सकाळी 8च्या आतच हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. आणि अशा प्रकारे सूर्यदेवांना आपल्याला जल अर्पण करायचं आहे. सूर्यदेवांना जल अर्पण करत असताना ओम आदित्याय नमः किंवा ओम सूर्याय नमः या मंत्राचा जप करत आपल्याला हे जल अर्पण करायचं आहे. जेव्हा आपण हे सूर्यदेवांना अर्घ देणार आहोत त्यावेळेस आपले जे काही वाईट कर्म आहेत किंवा काही अडचणी दोष असतील ते सर्व दूर होऊ दे अशी प्रार्थना आपल्याला करायची आहे. आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी निर्माण होऊ दे अशी प्रार्थना देखील सूर्यदेवांना करायची आहे. त्याचबरोबर तुळशी मातेला देखील आपल्याला पाणी घालायचं आहे. यामुळे आपल्यावरती तुळशी माता देखील म्हणजे लक्ष्मी माता आपल्यावरती प्रसन्न होईल असं म्हटलं जातं. रथसप्तमीच्या दिवशी सर्व देवी देवता हे जागृत असतात आणि या दिवशी जर आपण त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी काही सेवा उपाय जर केले तर ते आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्याला भरभरून ते आशीर्वाद देतात. आता पहा, सूर्याला अर्घ देऊन झाल्याच्या नंतर तुम्हाला सर्वात महत्त्वाची गोष्ट करायची आहे ती म्हणजे दान. तर आपल्या इच्छाशक्तीनुसार तुम्हाला जे काही गोष्ट दान करता येईल त्या गोष्टी तुम्हाला या दिवशी दान करायच्या आहे. असं म्हटलं जातं, या दिवशी जर आपण अन्नदान केलं तर सुवर्ण दान केल्याचं पुण्य आपल्याला प्राप्त होतं. तर तुम्ही पहा, गव्हाचं पीठ किंवा शेंगदाणे, डाळी अशा प्रकारचं दानसुद्धा करू शकता. जास्त दान नाही करायला सांगत, कारण तुम्हाला जसं शक्य आहे तसंच तुम्ही दान करायचं आहे. थोडं का होईना या दिवशी आपल्याला दान हे करायचं आहे. तर हे दान जर आपण केलं तर आपल्याला 100 पटीने याचं पुण्य मिळेल आणि आपल्याला आयुष्यामध्ये कशाचीही कमतरता पडणार नाही. त्यामुळे बघा, अशा प्रकारे आपल्याला या दिवशी दान देखील करायचं आहे. तर चला, इथेच करते व्हिडिओचा एंड. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.